मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू आहे। प्रभाग क्रमांक 24 मधील भाजप उमेदवाराच्या विजयावरती वंचितनं आक्षेप घेतलाय। आमदार नारायण कुचेंच्या बहीण गंगूबाई कुचेंच्या विजयावरती आक्षेप घेण्यात आलाय। याचकरता वंचित बहुजन आघाडीचा छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे आपल्यासोबत जोडले गेले। ज्ञानेश्वर, काय आक्षेप घेण्यात आलाय? निश्चितच होता। आपण जर बघितलं तर काल जे आहे ते मतदान निकाल प्रक्रिया पार पडली आणि प्रभाग क्रमांक 24 मधून जे आहे ते नारायण कुचे यांच्या बहीण जे आहे ते विजय झाल्या। मात्र या विजयावर जे आहे ते आता वंचित बहुजन आघाडीने आक्षेप घेतला। आपण बघतो त्यांचं असं म्हणणं आहे की आमदार नारायण कुचे यांनी मतदान अधिकाऱ्यांसोबत बोलला आणि हा निकाल फळवला। हा सगळा आक्षेप जे आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा आणि कार्यकर्त्याचा आहे आणि त्याच विरोधात जो हा रोष आपल्याला पाहायला मिळतो। आणि या ठिकाणी जे आहे ते वंचित बहुजन आघाडीचे हे सगळे समर्थक एकत्र आलेले चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि हा निकाल जो आहे ते यांना मान्य नाही। आता जे आहे ते या बैठकीच्या माध्यमातून पुढची भूमिका हे सगळे वंचित बहुजन आघाडीचे समर्थक ठरवताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे ते वंचित बहुजन आघाडी धन्यवाद या माहितीसाठी।